डिजिटल युगातील व्यावसायिक छायाचित्रण सद्यस्थिती. छायाचित्रण हे असे एक कलाक्षेत्र आहे जे तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर सामान्य माणसाच्या हातात सहज उपलब्ध झाले आहे. डिजिटल कॅमेरे आणि स्मार्टफोनमधील उच्च दर्जाचे कॅमेरे यांनी छायाचित्रणाला नवीन आयाम दिला आहे. यामुळे छायाचित्रणाचे लोकशहरीकरण झाले. म्हणजे आता जवळपास प्रत्येकजण छायाचित्रे काढू शकतो. पण याच गोष्टीने व्यावसायिक छायाचित्रकारांसमोर काही गंभीर आव्हाने उभी केली आहेत. आजकाल एखादी व्यक्ती रात्री कॅमेरा विकत घेते आणि दुसऱ्या दिवशी स्वतःला व्यावसायिक फोटोग्राफर म्हणवू लागते. याचा परिणाम खऱ्या अर्थाने या क्षेत्रात मेहनत करणाऱ्या आणि कला आत्मसात करणाऱ्या छायाचित्रकारांवर होतो. त्यांचे आर्थिक आणि कलात्मक नुकसान होते. डिजिटल तंत्रज्ञानामुळे छायाचित्रण निश्चितच सोपे आणि सुलभ झाले आहे. पण याच सोपेपणामुळे बाजारात कमी अनुभवी आणि अप्रशिक्षित छायाचित्रकारांची संख्या वाढली आहे. छायाचित्रण ही केवळ कॅमेरा हातात घेऊन बटन दाबण्याची कृती नाही. त्यात रचना, प्रकाश, रंगाचा समतोल आणि भावनांचा आविष्कार यांचे सखोल ज्ञान असावे लागते. ही कला आत्मसात करण्यासाठी वर्षानुवर्षाची मेहनत, सराव आणि अभ्यास आवश्यक आहे. परंतु कमी अनुभव असलेले छायाचित्रकार स्वस्त दरात काम करतात. ग्राहकांना प्रथमदर्शनी या कमी किमती आकर्षक वाटतात आणि त्यामुळे खऱ्या गुणवत्तेच्या कामाला मागणी कमी होते. परिणामी एकूणच छायाचित्रण क्षेत्राची गुणवत्ता खालावते. याचा परिणाम केवळ कलेच्या दर्जावर होत नाही, तर व्यावसायिक छायाचित्रकारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. व्यावसायिक छायाचित्रकार या क्षेत्रात अनेक वर्षे मेहनत आणि गुंतवणूक करतात. उच्च दर्जाचे कॅमेरे, लेन्स, लाइटिंग उपकरणे आणि संपादन सॉफ्टवेअर यासाठी मोठा खर्च येतो. त्याचबरोबर त्यांना स्वतःचे कौशल्य वाढवण्यासाठी सतत प्रशिक्षण आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे लागते. पण जेव्हा नवख्या आणि अप्रशिक्षित व्यक्ती कमी किमतीत काम करू लागतात, तेव्हा व्यावसायिकांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळणे कठीण होते. यामुळे अनेक प्रतिभावान छायाचित्रकार आर्थिक संकटात सापडतात किंवा निराश होऊन हे क्षेत्र सोडून देतात. ही गोष्ट त्यांच्यासाठीच नाही, तर संपूर्ण छायाचित्रण क्षेत्रासाठी नुकसानकारक आहे. याशिवाय छायाचित्रण ही एक कला आहे जी केवळ तांत्रिक कौशल्यापुरती मर्यादित नाही. त्यात सर्जनशीलता, अनोखा दृष्टिकोन आणि भावनांचा समावेश असतो. जेव्हा कोणीही कॅमेरा हातात घेऊन स्वतःला फोटोग्राफर म्हणू लागतो, तेव्हा या कलेचे मूल्य कमी होते. ग्राहकांना अनेकदा खऱ्या आणि बनावट कलाकारांमधील फरक समजत नाही. परिणामी छायाचित्रणाच्या सर्जनशीलतेचा आणि मेहनतीचा आदर कमी होतो. याचा परिणाम असा होतो की जे खरोखर या क्षेत्रात काहीतरी मौलिक करू इच्छितात, त्यांचे मनोधैर्य खचते. या समस्यावर मात करण्यासाठी सर्वप्रथम प्रशिक्षण देणे किंवा घेणे आवश्यक आहे. छायाचित्रण संस्था आणि संघटना यांनी प्रमाणित अभ्यासक्रम आणि कार्यशाळा आयोजित केल्यास नवख्या छायाचित्रकारांना कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळेल. यामुळे त्यांचे काम अधिक दर्जेदार होईल आणि बाजारात स्पर्धा ही गुणवत्तेच्या आधारावर होईल, ना की केवळ किमतीच्या आधारावर. प्रशिक्षणामुळे नवे छायाचित्रकार केवळ तांत्रिक गोष्टी शिकणार नाहीत, तर त्यांना या कलेचे सौंदर्य आणि खोली समजेल. याचा परिणाम संपूर्ण क्षेत्राच्या दर्जावर होईल. डिजिटल युगाने छायाचित्रणाला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले, यात शंका नाही. पण याच युगाने व्यावसायिक छायाचित्रकारांसमोर आव्हाने उभी केली आहे. कमी अनुभव असलेल्या छायाचित्रकारांमुळे
होणारे नुकसान हे केवळ आर्थिकच नाही तर कलेच्या आणि विश्वासार्हतेच्या दृष्टिकोनातूनही आहे. या आव्हानावर मात करण्यासाठी प्रशिक्षण, ग्राहक जागरूकता, ब्रँडिंग, कायदेशीर नियमावली आणि सहकार्य यांचा अवलंब करणे आवश्यक आहे. छायाचित्रण ही कला आणि व्यवसाय दोन्ही आहे. त्याचा दर्जा टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ कॅमेरा हातात घेऊन कोणीही फोटोग्राफर होऊ शकत नाही. त्यासाठी मेहनत, सर्जनशीलता आणि समर्पण आवश्यक आहे. जर हे समजेल तरच छायाचित्रण क्षेत्र पुन्हा एकदा आपले खरे वैभव प्राप्त करू शकेल. मूळ लेखन जयसिंग चव्हाण, चित्रकार, छायाचित्रकार. व्हॉइस ओव्हर उमेश भाडी. धन्यवाद.